नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहे कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी म्हटलं की तोंडाला पाणी येते. चवदार अशी खमंग ही कोथिंबीर वडी लागते. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेली ही कोथिंबीर आहे. आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. अशा प्रकारे ही कोथिंबीर आपण चिरून घेत आहे. अशी ही बारीक चिरलेली कोथिंबीर आपण बघू शकता. इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण 1 वाटी बेसन घालत आहे आणि छोटी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा मी जिरा घालत आहे, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि हिरवी मिरची आणि लसणचा ठेचून घेतलेला त्यामध्ये पेस्ट घेतलेली आहे. थोडासा ओवा घालत आहे आणि चवीनुसार मी इथे मीठ घेत आहे. आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे. अशा प्रकारे हे एकजीव झाले आहे. आता आपण थोडं पाणी घालून त्याला अशा प्रकारे इथे थोडं पाणी घालून मी पीठ जे भिजून घेतलेलं आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे मी इथे एक गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. त्यावर मी चाळणी ठेवलेली आहे. आता जी कोथिंबीरची वडी आपण बनवत आहे. इथे मी गोलसर 2 मध्यम आकाराच्या मी 2 वड्या बनवल्या आहेत. ते आपण आता गॅसवर ठेवून वाफ देऊन घेऊया. 5 मिनिटं मी गॅसवर ठेवलेले आहे. इथे बघा आपली वडी शिजलेली आहे. आपण आता चाकू टाकून बघूया. बघा अशा प्रकारे मी चाकू टाकून बघितलेला आहे. आपली वडी तयार झालेली आहे. इथे आपण छोटे आकाराच्या आता वड्या चिरून घेऊया. अशा प्रकारे मी ह्या वड्या गोल आकाराच्या चिरून घेते आहे. छान अशा वड्या आपल्या चिरल्या जात आहे. आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये एक करून त्या वड्या त्यामध्ये सोडूया आणि छान अशा खरपूस आपण तळून घेणार आहे. इथे बघा आपल्या वड्याला छान असा कलर आलेला आहे. अशा प्रकारे वडी आपली तयार झालेली आहे. ते खरपूस आणि छान सोनेरी रंगाची वडी तळलेली आहे. आता आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊया. इथे आपण बघू शकता आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. एकदम छान अशी खुसखुशीत और खमंग कोथिंबीर वडी आपली तयार आहे. आपण बघू शकता. तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच कमेंट करा.